शरद पवार ने लंबे समय तक अस्वस्थ रहने के बाद पहली बार घर से बाहर कदम रखा और अपनी प्रतिक्रिया साझा की। उन्होंने बताया कि पिछले 1.5 महीने से तबीयत ठीक नहीं होने के कारण वे किसी से मिल नहीं पाए। आज पहली बार बाहर निकलते हुए उन्होंने भावुक शब्दों में अपनी स्थिति और अनुभव व्यक्त किए। इस दौरान उन्होंने अपने करीबी सहयोगी दत्ता मेघे को याद किया, जिनका हाल ही में निधन हो गया। पवार ने कहा कि मेघे उनके बेहद निकट थे और वे उनसे मिलने की उम्मीद कर रहे थे, लेकिन ये नहीं सोचा था कि उन्हें श्रद्धांजलि देने के लिए नागपुर आना पड़ेगा। उन्होंने दत्ता मेघे के जीवन भर के कार्यों को याद करते हुए कहा कि उन्होंने शिक्षा को आम लोगों तक पहुंचाने के लिए अथक प्रयास किए। पवार ने कहा कि समाज में उनके योगदान को हमेशा याद रखा जाएगा और उन्होंने अपने पार्टी और परिवार की ओर से उन्हें श्रद्धांजलि अर्पित की। आणि आज पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलो आणि काल इथं यायची इच्छा होती. त्याचं महत्त्वाचं कारण नागपूरमध्ये या व्यक्तीने मला जीवाभावानं साथ दिली, प्रेम दिलं. त्यांच्यासाठी इथे यावं माझी अशी इच्छा होती. दुर्दैवानं काही येता आलं नाही, पण आज येता आलं. वर्धा जिल्हा, नागपूर या सगळ्या क्षेत्रामध्ये दत्ताभाऊने शून्यातून सगळं उभं केलं. आणि त्यांची इच्छा होती की शिक्षण हे सामान्य कुटुंबातल्या मुला-मुलीला मिळायला हवे आणि या क्षेत्रात त्यांची काम करायची इच्छा होती. आणि त्यामधून त्यांनी अतिशय उत्तम संस्था, कॉलेजेस, विद्यालय सगळं विदर्भात काढली आणि एक मोठं शैक्षणिक दालन ते लोकांच्यासाठी खुलं केलं. असा लोकांचा विचार करणार, कुणाला नाही म्हणायचं याची सवय नसते असा व्यक्ती म्हणून दत्ताभाऊंना आम्ही बघतो. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्याने जे आम्हाला प्रेम दिलं आणि काम उभं केलं हे कायम राहील. त्याची नोंद कायम इतिहासात असते. त्यांना मी माझ्या वतीनं, सरकारच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाचतो. आणि आज मला लवकर जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.